रायडर थकलाय का फिलन थकलाय बसून बसून गुलाबी आंखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया. हा माझा परमनंट रायडर आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. तर आम्ही आज चाललेलो आहे हैदराबाद टू हम्पीचा प्रवास, ते पण आमच्या 2 व्हीलर वरून. म्हटलं चला व्हिडिओ तुमच्यासोबत पण शेअर करूया. आज मी तुम्हाला ना हैदराबाद ते हम्पीचा प्रवास कसा झाला आमचा, आम्ही कुठे कुठे थांबलो, कुठे नाश्ता केला, कुठल्या हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता केला, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. राहण्यासाठी कशी सोय आहे, कसं कसं हम्पी आम्ही सगळं एक्सप्लोअर करणार आहे, सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघू आता नाश्त्यासाठी आम्ही अजून थांबलो नाहीये, नाश्ता करायचा आहे अजून, ते सुद्धा व्हिडिओ मी पुढे सगळं तुमच्यासोबत कंटिन्यू करेन. तर हॅलो गाईज, आता बघा खूप वेळ झाला आम्ही थांबलोय. नाश्त्याला कुठे थांबायचं, नाश्त्याला कुठे थांबायचं असं चाललेलं होतं. आणि नाश्त्याला काही चांगली जागाच भेटत नव्हती, हॉटेल पण भेटत नव्हतं. आणि इथे ना एक भेटलं आम्हाला हॉटेल, पण तिथं पण आता नाश्ता वगैरे काय नाही, फक्त चहा आणि बिस्किटच आहे. म्हणून ना हे बिस्किट आणि चाय आम्ही घेतलेला आहे. बघू मग पुढे नंतर जेवण वगैरे करूच आम्ही. सो फक्त आता चहा बिस्किट वगैरेच खाईन. लाईट तेवढंच लाईट. हां, चहा बिस्किट वगैरे तेवढंच लाईट काहीतरी खातो आता. आणि मग पुढं बघू जेवणाचं वगैरे काहीतरी करू ॲडजस्ट आता. कारण इथं खूप सारे हॉटेल बघितले, पण ना असे पाहिजे तसं हॉटेलच काय भेटत नव्हतं. सो ठीक आहे, चला आता आम्ही नाश्ता वगैरे करतो. खाऊन बघितलं नाही, बघते आता खाऊन कसं लागतं. हाय, चहा गारवायला लागलाय खावा. तर चला बघू आता पुढचं पण मी शेअर करते तुमच्यासोबत. आता नाश्ता वगैरे करून घेतो. वातावरण पण ना खूप मस्त आहे बरं का. इकडचं दाखवायचं मस्त आहे वातावरण पण इथलं. खूप मस्त वाटते बरं का इथे, एकदम थंडगार हवा वगैरे त्या. आणि मस्त आता गरम गरम चाय पितो आणि पुढच्या वाटेला निघतो. चहा बिस्किट, नाश्ता नाही म्हणता येणार, चहा बिस्किट वगैरे आमचं खाऊन झालंय. ते तिकडे गेलेले आहेत पेमेंट करायला. खरं तर मला भूक लागलेली, त्यामुळे चांगलं हॉटेल आम्ही बघत होतो. पण खूप मला असं वाटतं इकडच्या साईडला ना हॉटेल्स नाहीत का काय माहिती. आणि हा जिथं हॉटेल आम्ही बघितलं ना तिथं मोस्ट ऑफ दी ना म्हणजे नाश्ता वगैरेच काय नव्हता. सो एक हॉटेल आम्हाला भेटलं, तिथं आता नाश्ता वगैरे केला. आता पुढचं कसं. आणि हे जे मी घातलेलं आहे ना हे प्रोटेक्शनसाठी, कारण की सारखं ना हेल्मेट घालून केस सगळी वीक होतेत आणि सगळी निघून जायची काम आहे ती. म्हणून हे असं घालून बसले, सारखं काढायला लागतं. म्हणून मी एकदाच म्हटलं घालून टाकावं, त्याच्यामुळे काढलेलं नाहीये मी. आता असंच नाश्ता वगैरे करायचा सगळीकडे. सो चला आता थोडं थांबून वगैरे झालं का झालं आता. हो की बेसिन आहे, हात धुवायचं. आमचे रायडर तयार झालेले आहेत गाडी चालवण्यासाठी. आम्ही नुसतं मागं बसणार निवांत. आणि हे बघा माझा रायडर, हा माझा परमनंट रायडर आहे. तर चला आता अशी भाताची शेती आहे, माग पण सगळी हिरवीगार झाडे. आणि तिकडं पाकपुडा हायवे, इथनं मधनं असा रोड गेलाय. आणि तिथेच म्हटलं थोडंसं रेस्ट करावं, कारण आमचा रायडर खूप जास्त थकून गेला आहे. आता रायडर थकलाय का फिलन थकलाय बसून बसून. आता खरं सांगा, मागं बसून तरी हे तुम्ही गाणी लावतायसा कानामध्ये आणि मस्त गाडी चालवतात. मला गाणी नाही आणि काय नाही. मागं गाणी का लावायची, झोप वगैरे लागत नाही ना गाणी मूड मध्ये, गाडी एकदम पेंग येतो. म्हणूनच म्हटलं थोडा रेस्ट करूया. आमचे रायडर पण जरा थकलेले आहेत. वरती तसं झाडाची सावली पडल्या, म्हणून म्हटलं चला थोडासा रेस्ट करून घेऊया. म्हणून दोघं मिळून बसलेले. आता ही सकाळी मी घातलेलं आहे बघा, सकाळपासून मी काढलं नाही. आता संध्याकाळपर्यंत तरी मी हे काही काढणार नाही. तिथे नाश्त्यामध्ये तर फक्त चहा बिस्किट खाल्लंय, भूक तर खूप लागलेली तेव्हा, पण हॉटेलच काय भेटलं नव्हतं. सो म्हटलं ठीक आहे, असू देत आता. आणि बघू आता हॉटेल कुठे आहे, पुढं हॉटेल बघू, चांगलं बघू हॉटेल गच जेऊ. हम्पीत जाऊन जरा मस्त वेगळी एक्सप्लोर करू. किती 3 पर्यंत पोहोचेल की आपण? अजून 3 तास दाखवते ना. 3 पर्यंत पोहोचते, 3 मॅक्स 4 जरी जात. आता काय 2 स्टॉप मध्ये जाते, एक स्टॉप जेवायला. ठीक आहे, म्हणून म्हणलं थोडं थांबूया तिथं. तर थांबलोय आम्ही आता. खूप मस्त वाटतंय बरं का, असं वाटायला लागलंय की इथं जाताना असं झोपावं. झोपी जावे
चटई आता घ्यायला पाहिजे ते आपण टाकलेच नाही. चटई आणि ते एक हे असते बघा ते मॅट, ते असं काय म्हणतात त्याला, त्या आतमध्ये आपण टेंट कपडे वगैरे गोट. चेंज करू शकतो हा. तसलं. टेंट घेतल्या हॉटेलची काय गरज आहे, त्यातच राहायचं. मग तेच ना, म्हणूनच म्हटलं ना अशा ठिकाणी घेतला टेंट आणि झोपलं तर चालतंय. रायडर थकवा गेला का तुमचा? मग गेला. गेला. गुलाबी आंखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया, संभालो मुझको ओ मेरे यारो, संभलना मुश्किल हो गया. ला 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 ला. मस्तपैकी बहुतेक ही खांबा प्यायची जागा आहे बहुतेक, तिथं 4-5 बाटल्या पडल्या. तर चला आता आम्ही थोडा आराम करतो आणि कंटिन्यू करा व्हिडिओ शेवटपर्यंत. आम्ही रूमवर गेल्यानंतर तिथपर्यंत सगळा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आजचा शेअर करणार आहे. कशी आमची हैदराबाद ते हम्पीची प्रवास झाला, ते हैदराबाद टू हम्पीची जो प्रवास आहे तो कसा झाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळं दाखवेन मी. फायनली आम्ही एका हॉटेलमध्ये पोहोचलो. बंटीज किचन म्हणून आहे, त्या हॉटेलमध्ये आलेलो आहे. आता आतमध्ये बघूयात कसं कसं आहे काय. थोडंसं आत्ता बरं वाटायला लागलंय बरं का. इथं बसल्यानंतर 2 तास झाला आम्ही हॉटेल शोधत होतो, पण फायनली आता एक हॉटेल आम्हाला सापडलं आणि तिथं आम्ही ऑर्डर वगैरे दिले. 2 तास झालं हॉटेल आम्ही शोधत आहे बरं का, पण एक सुद्धा हॉटेल चांगलं भेटत नव्हतं. फॅमिली रेस्टॉरंट वगैरे असं भेटतच नव्हतं. सगळे नाशी म्हणजे काय म्हणतात त्याला, बिअर बार्स वगैरे सगळं असलं, बार्स वगैरे असलंच होतं. तिथं ना सगळी नुसती लोक फक्त मेल होते, फिमेल कोणी सुद्धा नव्हतं ना अशा ठिकाणी. तिथं हायजीन पण नव्हतं, कचरा वगैरे सगळा बघूनच ते तिथं जाऊशी वाटत नव्हतं. अशी आम्ही ना 4-5 हॉटेल सोडून दिली. फायनली ना एक छान हॉटेल भेटलं. ह्याचे रेटिंग्स वगैरे पण सगळे चांगले आहेत. बंटीज किचन नाव, हां बंटीज किचन म्हणून आहे आणि चांगलं आहे हॉटेल. बघूया आता ऑर्डर वगैरे दिली, आता ऑर्डर वगैरे येईल. पनीर कढाई मसाला आणि चपाती मागवलेली आहे, कारण इथं रोटीज वगैरे काय भेटत नाही. सो आता जेवण वगैरे करणार आणि निवांत. आता किती तास राहिले हो अजून? 1 तासाचा रस्ता आहे. हां 1 तास ना, हां 1-1.5 तास अजून लागेल आम्हाला मोस्ट ऑफ दी. सो आता जेवण झाल्यानंतर डायरेक्ट तिथं गेल्यानंतर तिथलंच आम्ही तुमच्यासोबत मी शेअर करेन. अजून हॉटेलवरती गेल्यावर रूम्स वगैरे आम्ही सगळं बुक केलेलं आहे ऑलरेडी, ऑनलाईन बघितलेत. सो बघू तिथे जाऊन आता कशा रूम्स वगैरे भेटतात त्याच्यावर सगळं मी तुम्हाला दाखवेन. रेंट वगैरे कसं आहे, काय आहे, किती रुपीज आहे, सगळं दाखवेन. तिथं जेवण वगैरे करतो आणि खरंच खूप रिलॅक्स वाटायला लागले. सकाळपासून ते टोपडं घालून बसलेली डोक्यामध्ये सो आता जरा ते सगळं काढून ठेवलेलं आहे. सो छान वाटते. चला आता जेवण वगैरे करूयात. बाहेरचं पण थोडं ना खूप मस्त नजारा आहे, बाहेरचं पण खूप छान वाटतंय बाहेर. ते पण थोडं जेवण झाल्यानंतर तुमच्यासोबत मी शेअर करते. आणि तुम्हाला काय बोलायचं आहे का? आमचे रायडर खूप थकलेत आता, सकाळपासून काय पोटात नाहीये, फक्त चहा बिस्किट थोडंसं खाल्लेलं. असू दे, कधी कधी असा डाएट चालतो, नाहीतर कॅलरीज कधी बर्न होणार ना. सो बघूयात आता. पुरे उंदीर, थांबा उंदीर आहे तिकडे, तुम्हाला उंदीर दाखवतो. चपाती कोल्हापुरी तडका, कढाई तडका आणि असं काही जेवण मागवलंय. जिरा राईस वगैरे पण सांगितलाय, पण तो येईल हळूहळू. सो आता जेवण वगैरे आम्ही करतो. आमच्या हो इकडे वाढायला लागलेले आहेत आणि अहोंना भूक लागलेली आहे, सर ते जेवायला लागले. चला मी पण जेवण वगैरे करतो आता आम्ही. चला. आणि खरंच छान आहे जेवण बरं का, टेस्टी आहे. खूप वेळ आम्ही इंतजार केल्यानंतर ना चांगलं भेटलं. आणि ते म्हणतात ना, सबर का फल मीठा होता है. मस्त 4.5 रेटिंग्स आहेत, त्यामुळे जेवण पण ओके. चला जेवतो, बाय. संपली चपाती. हा अरे चालू कर तिथं खा ना, थांबा की असू दे. पाहिजे तेवढं मागव, संध्याकाळी केलं तरी चालतं जेवण. परत तिथं आणि चांगलं नाही भेटलं हॉटेलमध्ये. भेटते ना, भेटते. हम्पीत चांगले आहेत हॉटेल. थोडं कोण काढू. आणि चपाती पण चांगली आहे, एवढी पण अशी नाही.
व्ह्यू दाखवा की जरा इकडचं सगळं असे म्हणजे सगळे टेंट टाईप असं मस्त वाटते. मस्त आहे टेंट वगैरे. सो बघा टेंट वगैरे मस्त आहे, जेवण वगैरे फुल झालं. आता आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघतोय, 1 तासाचं अंतर राहिलेलं आहे आणि मग आम्ही फायनली हम्पीमध्ये पोहोचतोय. सो तिथल्या नंतर मी दाखवते सगळं. चला आता आम्ही जातो. मस्त ओव्हरव्ह्यू आहे, छान आहे, मस्त वाटतंय. चला. नजारा नजारा बघा गाई. इथं कशा गाई आले तो काय की नाही, आपल्या गावाकडे बी एवढ्या गायी बघायला भेटत नाही. असं काय काय आम्हाला बघायला भेटायला लागले मध्ये मध्ये. वाव, बरं शिंग मारत नाही ते बाबा. शिंग बिंग मारतील्या. नाही नाही वाव, शिंग मारतील्या. नाही मारत ग, भिऊ नको तू. कोकर पण आहे ती वाटते छोटी छोटी. बाई इल माराय शिंग. एवढ्या सगळ्या गायी बाई, किती गायी आहे त्या. आपल्याला काय काय दिसायला लागले रस्त्यावर. गायी दिसल्या, आता ही मेंढर. फायनली बघा, मी एवढा मोठा प्रवास करून जवळजवळ किती 500 किलोमीटर ना, हा 500 किलोमीटरचा प्रवास हैदराबाद ते हम्पीचा करून रूम मध्ये पोहोचलेला आहे. आणि सगळीकडे ना बऱ्यापैकी अशाच रूम आहेत आणि ह्याच रूम जवळजवळ ना 1,500 रुपयाची रूम आहे. आणि जर हॉटेल्स वगैरे असतात तिकडे घ्यायला गेलं तर ते खूप महाग रूम्स आहेत. 4,000 5,000 असे रूम्स आम्हाला सांगितले. हा, जे विरूपक्ष मंदिर आहे ना त्याच्या साईडलाच रूम्स आहेत. तिथंच आम्ही एक रूम घेतलेली आहे, जी की आम्हाला फक्त एवढीची रूम आहे आणि आतमध्येच टॉयलेट वगैरे सगळं आहे बरं का. एवढी रूम फक्त 1,500 रुपयाला आम्हाला भेटली, तरी स्वस्तच भेटलेली. आणि बाकीच्या ठिकाणी चौकशी वगैरे केली. सो तिथे आम्हाला 4,000 5,000 हॉटेल्समध्ये रूम्स सांगितल्या. ऑब्विसली त्या रूम्स चांगल्या होत्या, पण एका दिवसासाठी 4,000 5,000 आपल्याला नाही परवडत. आणि 1,500च्या मानाने खरंच खूप छान रूम आहे. तुम्ही जर विरूपक्ष जे मंदिर आहे त्याच्या साईडला बघितला रूम तर तुम्हाला तिथं 1,200 1,300 1,400 1,500 पर्यंत रूम्स भेटून जातील. प्लस हॉट वॉटर सुद्धा आहे इथे. सो आता आम्ही फ्रेश वगैरे होतो आणि पुढचं नियोजन काय आहे ते आता बघू. मी ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन. तर असा होता आमचा हैदराबाद ते हम्पी